पण इतक्या छोट्या कारणावर नव्हतं का की बॅनरवरनं फोटो पण काढून सगळे अहो साहेब चर्चाच उलटी झाली ना सगळी. आम्हाला 1 सीट पण नाही 2 सीट पण नाही. अहो आमची पण ताकद आहे तिथे. आमचे 2 आमदार आहेत जिल्ह्यामध्ये. फक्त बॅनरवरचा एक फोटो हा विषय नसतो. चर्चेमध्ये आपण काय प्रेझेंटेशन देताय मला की तुम्ही शून्य आहात, तुमच्याकडे कुठे सीट आहेत, तुमचं काय आहे. अहो आमचे 2 आमदार आहेत, मी आणि केसरकर साहेब. जिल्ह्यामध्ये 3च सीट आहेत. एकवर नितेश राणे आहे, एक भाजप आणि 2 शिवसेना, 3च सीट आहेत जिल्ह्यामध्ये. तर त्याच्यामध्ये तुम्ही सांगणार आम्हाला तुम्ही कुठे आहात. मग आम्ही काय समजायचं साहेब. मला सांगा तरी आम्ही बोलणी कशी करायची, कुठून सुरुवात करायची. तुम्ही शून्य आहात म्हटल्यावर आम्हाला काय स्कोप राहतो. पण ज्यांचे आमदार तिथे 2 आहेत त्याला शून्य कसं म्हणू शकता कोणी. मी हा विचार मी सांगू का एक्झॅक्टली मी सांगू का तुम्हीच होतं? माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही, माझा प्रश्न पुढे आहे निलेशजी. विचारा. तुम्ही भाजपच्या मदतीने लढलात, तुम्ही आमच्यामुळे निवडून आलात, हा त्याच्यामध्ये दरपोक्ती किंवा हा त्याच्यामागे ही भावना आहे का की तुम्ही आमच्यामुळे तिथे आहात, आमच्यामुळे निवडून आलात म्हणून तुम्ही शून्य आहात. असं सांगायला पाहिजे ना त्यांनी. त्या असं मला भावनेतून सांगायला आलंय पाहिजे. त्या भावनेतून आलंय का काय की तुम्ही शून्य आहात तिथे, तुम्ही आहात, तुमचे आमदार निवडून आलात आमच्यामुळे. मग आता तुम्ही मला शून्य समजता ना, तर मग मी माझी ताकद तर दाखवणार ना साहेब. हम्म. माझी ताकद दाखवणार. हम्म. मी पण साहेब काय कमी नाही आहे कोणापेक्षा. मी असं का समजू मी त्यांच्यापेक्षा कमी आहे. साहेब मी राणे साहेबांबरोबर 1990 पासून 95 पासून त्यांच्याबरोबर महाराष्ट्र बघितलेला माणूस आहे. मी कधी पुढे पुढे करत नाही, लो प्रोफाईल राहणारा माणूस आहे. मला रवींद्र चव्हाणांमुळे मला तुम्ही हे सगळे प्रश्न विचारतायत, नाही तर मी लो प्रोफाईल राहणारा माणूस आहे. मला ह्याच्यामध्ये इंटरेस्टसुद्धा नाही आहे. पण तुम्ही माझ्या कॉलरवर हात टाकाल तर मी गप्प बसणार नाही. तुम्ही माझ्या नको त्या विषयांमध्ये माझी कळ काढाल तर मी गप्प बसणार नाही. आणि माझा हा राग पण नाही आहे रवींद्र चव्हाण साहेबांवर. त्यांच्या विचारामध्ये शिवसेना इकडे आपल्या खाली राहिली पाहिजे किंवा आपल्यापेक्षा सेकंड नंबर किंवा थर्ड नंबरवर राहिली पाहिजे, हा त्यांचा विचार असू शकतो. मला माहीत नाही ते खरं खोटं आहे की नाही. मला जे दिसलं, मला जे वाटलं की चव्हाण साहेब आपल्याला कमी लेखतायत, आपल्याला मान सन्मान देत नाही आहे, इन्सल्ट करतायत, नको त्या लोकांना बोलणी करायला पाठवत आहेत. आम्ही कशाला बसू नको त्या लोकांबरोबर बोलणी करायला. तुम्ही आम्हाला सांगितलं पाहिजे निलेश मी एवढ्याच सीट लढवणार, एवढ्याच सीट तुम्हाला देणार. मी तुम्हाला डोळे झाकून सांगतो, मी त्यांना जे त्यांचा प्रस्ताव असता मी स्वीकारला असता. माझ्या मोठ्या बंधूप्रमाणे आहेत ते, त्यांचा अधिकार आहे. माझ्या निवडणुकीला त्यांनी पण मोलाचं योगदान दिलेलं आहे. पण निलेश राणे त्यांच्यामुळे जिंकला हे खरं नाही.